सुग्रीवादिदले वानर सैन्यापेसे केले, ते वानर तनुज देखिले मनोनी पुसिले उत्तर. धन्याजी दिन झाला सोनियाचा, पिकली हेवाच्या रामनामे, पवित्र तो देहवाने पुण्यवंत, दे अच्युत सर्व काळ. भावार्थ रामायण अंतर्गत लक्ष्मण मुक्ती शक्तीचा कार्यक्रम धरणनगरी. नाव मी साजेस आहे. आल्याबरोबर हे झाडं झुडपं पाहिलं आणि मला नंदीग्रामातलीच आठवण आली. नियोजन घराची कळा अंगण सांगते सद्भक्त हो. आणि म्हणून आल्याबरोबर आनंद वाटला. जमलेल्या सर्व रामायण प्रेमी रामभक्ताच्या योजक नियोजक सर्वांचे चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कथेचा प्रसंग मला माहित नव्हतं. शक्ती बरोबर सर म्हणले आमंत्रण आलंय. आज रविवार आहे, सुट्टी आहे आम्हाला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या संतांच्या उक्तीप्रमाणे वेळ मिळाला चला म्हणलं. ऐका कथेचा प्रसंग सद्भक्त. ग्रंथकर्ते सांगतात तनु वानराची आहे, पण नामस्मरण भगवंताचं मुखामध्ये आहे. ही वानराची तनु पाहून बोललो नाही, पण भगवंताचा अधिष्ठान पाठीमागा आहे हा उद्देश मनात आला. आणि म्हणून पुसावं कोण आहेस तू, कुठून आलास, कशासाठी आलास, म्हणून पुढं काय काय घडलं ऐकूया. स्वागता सोगा तुझ सनात करावे मज, जरी ते कशी अधिकार ओज जीवीचे गुज तुझ सांग. माझ्या अंतःकरणातलं गुज मला अपेक्षित आहे. अतिथी देवो भव. एखादा सन्मानित व्यक्ती दारात आला तर त्याचा सन्मान करा. देव सारावे परते, संत पुजावे अर्थे. माणसं भक्ती करतात पण कोरडी करतात. आपल्या घरला जर एखादा सद्भक्त आला तर ग्रंथ वाचायचा नाही, बाजूला सारा. देव दगडात नाही, देव माणसात आहे. आणि हे ज्या दिवशी कळालं त्या दिवशी तुमची भक्ती थोर, हेची थोर भक्ती आवडशी देवा. संकल्पावे माया संसाराची. आणि म्हणून मला वाटतंय अतिथी घरला आलेला आहे, त्याचं मनोगत जाणलं पाहिजे आणि माझंही मनोगत पूर्ण केलं पाहिजे. काय काय म्हणू लागले. ऐकता उल्हास झाला कपिनाथा, देखोनी सादरता वानरे. भगवंताचं अधिष्ठान ज्याच्या जवळ आहे तो विनम्र भाव प्रकट केल्याशिवाय कधीच राहत नाही सद्भक्तो. कुणाच्याही मुखातली असू द्या हो, बघण्याचा दृष्टी सर्वभूती पाहे एक वासुदेव, कुसुनिया ठाव अहंतेचा. अरे कोण सांगतंय कथा माहित नाही, पण माझ्या भगवंताची कथा आहे ना, मग ऐकू कुणाच्या मुखामधून सादर झालं पाहिजे. सर्वांगाचे कान करून ती कथा श्रवण केली पाहिजे. अशी कथा हनुमंतराय ऐकण्यासाठी तयार झाले. काय कथा घडते ऐका. श्रीराम असता जनस्थाने, रावण कपट रूपे ओणी, शून्याश्रम दे कोणी श्रीराम पत्ने चोरेले. कथा कोण सांगताय. कळणे मी दुष्टाच्या मुखातली कथा आहे, पण दुष्टाच्या मुखातला दुष्टपणा जाण्यासाठी भगवंताची कथा मुखाला आली ना. आणि मग भगवंताची कथा जर मुखाला आली असेल तर दुष्टातला दुष्टपणा राहत नसतो, हे लक्षात ठेवा. का? कारण तिथं भगवंताचं नामस्मरण. आणि मग कथा सांगायला सुरुवात केली. एकांतामध्ये राम नावाचा असणारा व्यक्ती तो प्रभू रामचंद्र वनवासामध्ये आला. दंडकारण्यामध्ये परिक्रमा करू लागला, फिरू लागला. फिरता फिरता त्या ठिकाणी शून्याश्रम पाहिला आणि एका व्यक्तीनं रावण नावाच्या सीतेचं हरण केलं, ती पळवून नेली. ही गोड कथा काळने मी माझ्या निष्ठावान भक्त असलेल्या हनुमंताच्या समोर सादर करू लागला. वाळीने पिढोणी सुग्रीवासी हरिले स्त्रियानी, राज्या श्रीरामे वारणे त्यासे सुग्रीवासी स्थापिले. कूटनीतीच्या
माणसाला कसं वागावं, कसं बोलावं, कसं जगावं अगोदरच अभ्यास केलेला असतो त्यांनी बरं का. हे जे जगामध्ये माणसं फसवणारे असतात ना, त्यांचा धंदा असतो. कोण आला कसा, सज्जन आला की त्याच्याबरोबर कसं बोलावं, त्याच्या पद्धतीतलं आलंय कसं बोलावं. वाणीला मारलं कोणी, त्या प्रभू रामचंद्रानं त्या सुग्रीवाला राज्याधिपती बसवलं, वानर सैन्य अपेस केलं, म्हणजे आपलंस केलं. आणि अशा प्रकारे तो भगवान असणारा वनात फिरू लागला. कारण मी बोलतो आहे सुग्रीव राजा महावीर, सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर, बंधुपकार होणे. जीवनामध्ये काही काही गोष्टी रामायण ऐकाच, पण रामायणातलं सार लक्षात घ्या सत्पथ हो. एखाद्या सन्मानित व्यक्तीने किंवा कोणी असू द्या आपल्यावर तो उपकार केला असेल तर त्याची तो कृतज्ञता बाळगा, कृतज्ञ बाळगायला शिकायला पाहिजे माणसाने. ज्या प्रभू रामचंद्रानं वाणीला मारला आणि राज्य सुग्रीवाला दिल्याबरोबर तो उपकारातून उदय जाण्यासाठी, सीतेच्या शोधासाठी तो राजा सुग्रीव तयार झाला. आपणही तसंच झालं पाहिजे. कृतज्ञ म्हणायचं नाही. एखाद्या माणसानं आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे दिले गुरुजी, होय, लग्न लागलं की 1 महिन्याला 2 महिन्याला 6 महिन्याला म्हणतो कधी पैसे दिले. असं करू नका, कोणी असू द्या. ज्याचं त्याला परत करा, हाच धर्म आहे, हीच नीती आहे. तशा प्रकारे माझ्यावरती त्या सुग्रीवानं उपकार केलेत आणि त्या उपकार फिरण्यासाठी तयार झाले आहे का. दोघा पडिले अतिसज्ञ समुद्री शिळा बांधिल्या, ते कण लागता निमेष एक, लंका सम्मुख येते झाले. दुष्ट आहे, दुर्जन आहे, पण सद्भक्ती जवळ आली. कारण लक्षात घ्या, लोखंडाच्या संगतीमध्ये जर परीस आला तर लोखंडाचं सोनं करत असतो. परिसाच्या संगे लोह होय स्वर्ण. बरोबर आहे. आणि म्हणून सज्जनाच्या संगतीमध्ये दुर्जन आला तर दुर्जनातले दुर्गुण निघून जात असतात. वा. आणि म्हणून त्या ठिकाणी ऐका, ते सगळं ऐकत असताना, बोलत असताना सुग्रीवानं एकत्र आले. मित्रत्व, मैत्री करण्याला महत्व नाही, मैत्री किती दिवस टिकवता याला महत्व आहे. जीवनामध्ये एक लक्षात घ्या, आयुष्य पिढ्या पिढ्या काही लोकांच्या गेल्या, पण मैत्री कायमची टिकून राहिली. आपण एक लक्षात घ्या, मैत्रीमध्ये निस्वार्थ भाव असला पाहिजे. होय, मैत्रीमध्ये जर स्वार्थ निर्माण झाला तर केलेली मैत्री ही काय जात नाही, शेवटपणाला जात नाही. दोघं एकत्र आले, 400 कोसाच्या समुद्रावरती शेतू बांधला आणि मग काय काय केलं पुढे. युद्ध झाले घोरांदार, रावण प्रधानादी कुमार, मारिले सैन्य झुंजार, मारिले समग्र एक एक. ऐका असं बघतो ओळीचा भावार्थ ऐका, कारण रामायणाचं नावच आहे भावार्थ. माणसानं जीवन जगताना वागताना मी बडा म्हणून कधी जगायचं नाही. होय, कारण आपल्याला कोणीतरी पुस्तक मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि पाय जमिनीवरती ठेवून चालायला शिकलं पाहिजे. त्या रावणाचा वैभव ग्रंथकर्ते नाथांनी तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते केवढी गेली नाही. किती घर सोन्याचे होते बघा, नामदेवरायाचा गाथा काढा, अभंग वाचा. एवढा मोठा वैभव होता, पण अनर्थाला कारण काय ठरलं तर एक स्त्री ठरली म्हणून चांगल्या दर्जानं, चांगल्या वागणुकीनं वागा. अनेक राक्षस मारले, सैन्य मारले. दुःख खवळला रावण घेऊनी ब्रह्मशक्ती, आपण हृदय सौमित्राचा लक्षण, शक्ती दारुण हाणीतले. दुर्जन माणसाचं लक्षण काय असतं, वर्ण पाहून घाव घालतात. बिभीषणावरती शक्ती मारायची होती, पण तिथे शक्ती कुणाला लागली, त्या लक्ष्मणाला लागली. भयानक राग आला, रागाच्या भरामध्ये अद्भुत ब्रह्मशक्ती उचलली आणि ती मारली. म्हणतात भक्ती भेदून हृदयासी निघून गेली, भूमीसी अति विकळता सौमित्रासे पडिला क्षिती निजे स्थित. वाल्मिक मरा 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 शब्द करत करत राम नाम जपायला लागला. मग काळनेमीचं एवढं
वाईट पण का राहिलो एवढं भगवंताचं नामस्मरण करत असताना ती शक्ती ब्रह्मशक्ती मारली गेली. लक्ष्मणाच्या हृदयामध्ये भेदून ती कुठे गेली? पृथ्वी तलापर्यंत गेली. विकळ अवस्थेमध्ये लक्ष्मणजी पडले. माझे हनुमंतराया सादरपणाने कथा ऐकतायत. काळनेनी बोलतोय. मग हनुमंतरायांनी प्रश्न केला, पुढं काय झालं? औषधीशी सूर्य न येता पै उदयासे मदत्वरे से जाणे असे. संदर्भ आहे का? कथेतला संदर्भ तुटला गेला या ठिकाणी. काळनेमी आतापर्यंत बोलत होता. काळनेमीनं शब्द केल्याबरोबर लक्ष्मणाला शक्ती लागली म्हणल्याबरोबर हनुमानजी म्हणले त्याच्यासाठीच आलोय. सूर्योदय होण्याच्या अगोदर मला ही वल्ली घेऊन माझ्या लक्ष्मणापर्यंत जायचंय. कारण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. या लक्ष्मणाला उठवण्यासाठी महत्कार्य करायचंय आणि त्याच्यासाठी मी आलोय. मला जाऊ द्या. सांगितले सकळ व्रत तू तपस्ते जे अति विख्यात जाणोनी माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. अरे कार्यार्थ साधावा पण चुकीच्या माणसाला मार्गदर्शन करून उपयोग नाही. दिवसभर मी सांगितलं तर चुकीच्या माणसाला मार्गदर्शनाचा उपयोग होत नसतो. लक्षात ठेवा. काळनेमीचा उद्देश होता याला फसवायचंय, गोवायचंय, इथंच अडकायचंय. पण पुन्हा पुन्हा राम भक्त असलेले हनुमानजी म्हणू लागले, अरे जाऊ द्या मला. तापशी आहे तुम्ही. रामाचं चिंतन तुमच्या मुखातून मी ऐकतोय. मला अडवू नका. पुढे जाऊ द्या. त्यावेळेस काय म्हणू लागले? लंबन करावा सर्वता औषधी सांगाव्या समजता भास्कर उद्या न येता मज तत्वता जाणे असे. औषधी सांगण्यासाठी बसला होता का औषधी नष्ट करण्यासाठी बसला होता तो माणूस? पण ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला पुढचा माणूस कसा आहे काही घेणं देणं नाही. तो सभाय भायंतरी त्याला भगवंताच्या रूपाने पाहत असतो. माझा हनुमानजी म्हणतोय, तापसा त्या माझ्या लक्ष्मणाला उठवायचे रे. औषधी कुठे आहे? कशा आहे सांगा. जर त्या औषधी सूर्योदय झाला तर मंद प्रकाश त्याच्यावरती पडल्यास त्या अगोचर होते, दिसणार नाही. म्हणून वेळेत काम केलं पाहिजे. सांग त्या दर्शने मुनिवरा सुखानुकोटी मद कपिंद्रा करू पासी पाहुणे निरोप सत्वरा मद द्यावा. भगवंताचं अधिष्ठान ज्याच्यामध्ये भरलंय त्या माणसाकडे विकृतीचे शब्द कधीच येत नसतात. असं भक्त लक्षात ठेवा. तो चांगल्याच विचारानं बोलत असतो. दुसऱ्याला मार्गदर्शन करत असताना सद्विचारानच करत असतो. त्याचं भलं हो असंच मार्गदर्शन करत असतो. कारण त्याच्या डायरीमध्ये वाईट शब्द कधीच येत नाही. माझे हनुमानजी म्हणतात, मुनिवरा मला उशीर करू नका. मी एक पाहुणा म्हणून तुमच्यापाशी आलोय. पाहुण्यानं लई दिवस थांबायचं नसतं. पुढच्या गावाला निघून जायचं असतं. तसं मला विलंब करू नका. जाऊ द्या. कारण मी काय म्हणतोय सज्जन ग्रहीचे उदकांतर पुनीत होय देक प्राप्त होय तरी अन्नादिक ब्रह्मसुख देक तो पावे. ब्रह्मसुखाला पात्र होतो कोण? कधी? सज्जनाच्या घरचं अन्नाऐवजी पाणी जरी घेतलं तरी पुष्कळ झालं. कारण का? अन्नात ताकद असते, पाण्यात ताकद असते. दुर्जनाचं अन्न जर तुम्ही खाल्लात तर विचार सुद्धा दुर्गुणित निर्माण होत असतात. लक्षात ठेवा. अन्न सुद्धा खात असताना कुणाच्या घरचं खावं हे लक्षात घेऊन खा. ज्याच्या घरचं अन्न खाते तो माणूस पवित्र आहे का? आचरणीय आहे का? चांगल्या वृत्तीचा आहे का? आणि जर त्याचं अन्न खाल्लं ना, तुम्ही जर टेबलाच्या खालून पैसे घेतले तर लेकरं कधी चांगले निघत नसते. हे लक्षात ठेवा. कुणी असू द्या, मी असू द्या. तुम्ही जर कष्टानं कमावलेली अर्धी भाकरी कधी कामाची आहे त्या मिळालेल्या घबाडापेक्षा. म्हणून सज्जनाच्या घरचं अन्न घेतलं ना तो ब्रह्मसायुज्य पदाला प्राप्त होतो. म्हणून ऐका, मला तुमचं पाणी द्या आणि पुढच्या कार्याला जाऊ द्या. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळेची मागून नाही तरी आपण जीवन तरी मागावे. शास्त्र सांगते, धर्म सांगते, नीती सांगते. ऐका माझा. सज्जन माणूस आहे ना त्याच्या घरात बळच जा. त्याला पाणी मागून घ्या. त्यानं बसा नका म्हणू द्या. आणि असं घडणारच नाही.
सज्जनाच्या घरी गेल्यास तुमचा आदर केल्याशिवाय राहणारच नाही. होय. त्याच्या घरचं अन्न नाही मिळालं तरी चालेल, ग्रंथकर्ते म्हणतात. पाणी जरी पेलं तर तुमचं कृत्य कल्याण होईल. तुमच्या मनातले विचार सद्विचार वृद्धिगत होतील. आणि म्हणून हे करा, दुर्जनाच्या घरचं पंचपक्वान खाण्यापेक्षा गुरुजी सज्जनाच्या घरचं पाणी प्या. कारण एक लक्षात घ्या, ग्लासभर तांब्याभर दूध आदळापूट करून देण्यापेक्षा सन्मानानं दिलेला अर्धा ग्लास पाणी कधीही श्रेष्ठ असते, लक्षात ठेवा. म्हणून ऐका, म्हणू लागले पुढची कथा. आली याही ब्रह्मादिक सज्जनांना न पवती देक. हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीते. ऐसे नाही केवळ काही काल्याचे. देवाला सांगितलं आमच्या नादाला लागायचं नाही. गोपाळांनी कृष्णाने सांगितलं तो काला दुर्लभ आहे. तुम्हाला जर लय अहंकार आला असेल तर आम्ही इथंच करू यमुनेच्या तीरावर या वाळवंटामध्ये. जर सज्जनाच्या घरी जाऊन दुर्जन विचार आणत असताल तर ते तुम्हाला प्राप्त होईल. देवानं असंच केलं होतं. देव म्हणाला माश्याच्या रूपानं का होईना पण जायचंय. भगवान कृष्ण म्हणाले कशाच्याही रूपानं आलास तर मी देवा तुला ओळखतो. आपल्या गोपाळांना सांगितलं काला यमुनेच्या काठावरती करायचं, आपण पाण्यात हात धुवायचे नाही. आपल्या आपल्या अंगाला पुसा, पण देवाला काला मिळू दिला नाही. लक्षात घ्या, हे काल्याची किंमत, या प्रसादाची किंमत अशी आहे. म्हणून घ्यावे फळमुळासी तरी मी आलो राम कार्यासी. न जाता स्वामी कार्य सिद्धीसे सर्वता आहारासे न सेव. काही जीवनातल्या अटी बाळगल्या पाहिजे, काही नियम बाळगले पाहिजे, काही तत्वानं माणसानं वागलं पाहिजे. आता तत्व मला वाटतं डिक्शनरीतून शब्द बाजूलाच काढून टाकावं लागतंय का काय ह्याच्यात. अहो एखादं सत्कार्य करायला लागलो, चांगलं धर्माचं काम करायला मग जेवत जाऊन बसायचं एखाद्या पाहुण्याची ते नाही. आधी करा जे कार्य आहे ते आधी पूर्णत्वाला न्या, मग काय अट्टहासानं भोजन करायचे ते करा. माझ्या हनुमंतरायाने त्या काळनिमीला सांगितलं, काळनिमी मला स्वामींचं कार्य करायचंय, धर्माचं काम करायचंय. फळमूळ जरी दिलं तरी मला चालेल, मला इथून जाऊ द्या, गुंतवू नका. सांडून स्वामी कार्यार्था जो पुढे घालील उदर चिंतन तो महापापी तत्वता गपाता जाय वेगे. किती दिवस रामायण चालते हो तुमच्या गावात? किती ऐकते रोज? रामायणाला किती असते? 50 माणसं असते. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. वाव. दांभिक भक्तीच्या अंतःकरणाची सच्ची भक्ती लक्षात घ्या, ती महत्वाची. तुम्ही म्हणता तू करतोस का? विचारा आमचं कुणाला बी. गंगाखेड तालुक्याला, परभणी जिल्ह्याला विचारा आमचं. होय. कारण सोमुखे कीर्ती न वर्णावी, पूज्यता डोळ्यानं देखावी. आमची कीर्ती आम्ही वर्णन करून उपयोग नाही. आमची कीर्ती तुम्ही वर्णन करावी. हे कशी आहेत ते, त्याचा आढावा घ्या गुरुजी कुणा आमचा दोघांचा. माऊलीला माहित आहे. हा. म्हणून त्या ठिकाणी धर्माचं काम करताना, भक्तीचं काम करताना अडथळा निर्माण होता कामा नये. चांगल्या मार्गदर्शनाने केलं पाहिजे. जाण्यासाठी तयार, पण काय घडलं? या लागी स्वामी कार्य न होता पूर्ण न करी फळमूळ भोजन तुझी आदरा लागी दान उदक पान करीन. एकच लक्षात घ्या, हातात धरलेलं कार्य तत्परतेने पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या बाजूला हात घालायचा नाही. माझ्या स्वामीचं कार्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी अन्न शिवणार नाही. पान तोडलं, झाडाचं पान तोडलं की नंबर सोडित होते. आता ज्ञानेश्वऱ्या डोक्यावर घेऊन माणसाला चालले, तेवढे लबाड बोलायले. तुम्ही म्हणता हे खरं आहे का? हो, सिद्ध करून दाखवतो मी. कुणाचं नाव घेत नाही. मग कशा मला सांगा, नीती कुठं राहिली? धर्म कुठं राहिला? धर्म बुडाला. माझ्या नाथ महाराजांनी गोड वर्णन केले भारुडामध्ये, ऐका ते. आणि म्हणून धर्माला अनुसरून ज्या दिवशी तुम्ही जगणार नाही ना, तुमचं वाटुळ झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणलं? कोणी कपीच्या वचनासे राक्षस सुखावला माणसी अनायासे पावेल मृत्यूशी सरोवर उदकासे प्रायसे ज्याचे जीवन, ज्याला जी गोष्ट प्राप्त झाली ना त्याच्यात त्याला आनंद वाटत असतो. मग जो सज्जनी माणूस आहे, सज्जनाला सज्जनाची गोष्ट प्राप्त झाली, त्या दुर्जनाला त्याची वस्तू प्राप्त झाली, त्याला त्याचा आनंद वाटतो. ते म्हणलं आता तर मनानच बिना औषधाच खांडू फुटणार आहे. म्हणला का? पाणीच मागायला म्हणला, इथं तळ्यावरच नेऊन बसवायचं आहे.
कोण? पण तुझ्या बापाच्या बापाचा बाप आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माणसानं कधी अहंकारानं वागायचं नाही. मी एक ज्ञानी म्हणायचं नाही, मी एक हुशार म्हणायचं नाही. तुझ्यापेक्षा 1000 पट तो हुशार असतो, पण जेवढा उच्च कोटीचा माणूस असतो तेवढा नम्र असतो. पण आपल्याला कळत नाही याची नम्रता कशासाठी दाखवतोय ते. निघाले हनुमानजीला पाठवतो. निश्चय मानुनी पूर्ण बोले कपिसी वचन स्वामी कार्य न होता दान अग्र आपण करू नये. अडवू नका. जोपर्यंत माझ्या स्वामीचं कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत आग्रह करू नका. आम्ही आग्रह करतो कशाचा? श्रीमंत माणसांवर झगमग कळपे कपडे घालून आले की त्यांना म्हणतो थोडं घ्या ना. कशाला चालतोस त्याला? भुकेलेला अन्न दे, तांबळावरती सया कर. का जे का रंजरे गांजले तयासी म्हणी जो आपुने तो चिसा जवळ कावा देव तेथे चिदानावा. गुरुजी कधी कधी मी रामायणात बरंच सांगतोय. सुपाऱ्या असतात, लग्न असतात, फेटे कुणाला? अरे ज्या रोज रोजगार करून 500 रुपयाची नोट मोडून तुमच्या लग्नाला येणारा मोठा नाही तो? हो. त्यांनाच का फेटे? ही विकृती आहे, ही सोडून दिली पाहिजे. म्हणून मला आता जास्त बोलायचं नाही, कधी कधी बोलावंही लागतं असं बरं का. हा, आणि म्हणून माझ्या स्वामीचं काम पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला फळाची, मुळाची, भुकेची अपेक्षा नाही. हनुमानजी विनंती करतात. आश्रमा समीप सरोवर अत्यंत पवित्र तेथीचे निरपान करिता अल्पमात्र औषधी समग्र देखसे. दुनिया झुकती है लेकिन झुकाने वाला चाहिए. काळणी गोड उत्तर देऊ लागले माझ्या हनुमंताला. हनुमंतराया मनातले मनात विचार करतात, मला तुझं सगळं करतोय. अंतरीची घेतो गोडी, बाहेर ओढी भावाची. अरे तो काळणी म्हणतो हा किती सुंदर आश्रम केलाय आणि त्या आश्रमाच्या बाजूला गोड असं पाणी आहे. ते पाणी तुम्ही घेऊ शकता. कारण माझ्या हनुमंताला तिथं फसवायचं होतं म्हणून तो डाव रचला होता. पण डाव भगवंताच्या अधिष्ठानात जो राहतो त्याचा सफल होत नाही, तो होऊ देत नाही. काय घडला? हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानिले त्याची वचनासे निज मानसे कपिनाथ. या ओवीला अनुसरून मला तुम्हाला एक सांगायचंय. मी काही तेवढा मोठा नाही, पण एक ओवी निघाली म्हणून सांगतो. पुढचा माणूस कसाही वागू द्या, आपले शुद्ध आणि आचरणाने शुद्ध विचार कधी सोडायचे नाही. पुढचा लबाड बोलायला नाही म्हणून आपण मी तितकंच लबाड बोलायचं का? नाही बोलायचं. माझा हनुमान अत्यंत विश्वासी होता आणि जो खरा विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. त्याची जगावर सत्ता चालते. अरे तू काही ने माझ्या मीराबाईला विष दिलं पण विषाचं अमृत झालं. भाव शुद्ध होता. तसा माझ्या हनुमंताचा विश्वास होता. काय करतात ऐका. साधू वचने विकल्प करे तो नर महादुराचारी. यश न पावे तो संसारी चराचरे अति निंद्य. त्रिलोकात तो निंदनीय होतो कोण? जो साधूचं हेळन करतो, साधूची निंदा करतो. त्याच्या वचनाला कोण बाधा आणतो? म्हणून साधूच्या वचनाला बाधा आणू नका बाबा. त्याची किंमत मोजावी लागते. ज्यांनी साधू गावात सप्ते होऊ दिले नाहीत महाराज, त्यांची लोक दुसऱ्याच्या शेतात कामाला जातात गडीवरचे. म्हणून धर्मात आडवं कधी यायचं नाही. माझ्या डोळ्या देखत घडलेल्या गोष्टी मी सांगतो. मी नाव कुणाचं घेणार नाही, पण वागताना जगताना धर्मात आडवं कधी यायचं नाही. नाही घडलं ना, जाऊ नका. तसं साधूच्या अडचणी साधूला जो निर्माण करतो त्याचं हेळण नरकाला जावं लागतं. ऐसा निश्चय करुणी पूर्ण मानोनी ऋषीचे वचन मग दृष्टी सरोवर लक्षुण उदक पान करू आला. माझ्या हनुमंताला सगळं कळत होतं, पण काय माणसं कळून सुद्धा न कळल्यासारखं वागत असतात. हा फसवतोय, पण साधू आहे पुढचा साधू. हो, साधूच म्हणलं तर काय करणार आहे. चोर आला चोर, त्यानं सांगितलं आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके. जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती.
कशाला चोर त्याच्या घरी येतात तो? हनुमानजी म्हणले आपल्याला मी अमर आहे, सगळ्या देवाने वरदान दिले. दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात आपण ऐकलंय. मला होणार आहे काय? निघाले त्या साधूचं वचन उदक पान हनुमंत करावया उदका तरिगताची पायी तेत पायी त्वरित धरियला. आपला डाव पूर्णत्वाला गेला. छत्रपती शिवाजी राजा बरोबर अफजल खानानं जो विडा उचलला होता ना, कुणाला संपवायचं? छत्रपती शिवाजीला. पण संपलं कोण? धर्माला संपायला निघालेले माणसं, अधर्म रूपी माणसं स्वतः संपत असतात. ऐका, बऱ्याच नीती सांगता येईल. म्हणून अधर्माचा धर्मावर कधी विजय होतच नसतो. जर यदा कदा विजय झाला तर या जगात धर्म टिकणार नाही. मग देवाला अवतार घ्यावा लागतो. गेले हनुमानजी त्या पाण्यामध्ये, शीतल पाण्यात, पण गेल्याबरोबर पाय धरला कुणी? ऐका, ब्रह्मशापे सबळग्राही हनुमान धरिला दक्षिण पायी येरुनिदडा वीर पाही भय नाही कोणाचे. भय गेलं, मनातली शंका दुरावली. भय कुणाला आहे? भय हे लबाड बोलणाऱ्या माणसाला, खोटं बोलणाऱ्या माणसाला, अधर्मी माणसाला भय लागत असतं. अरे खरी ज्याचे सेवन, भय काय त्याच्या जीवा? अजिबात नाही. हनुमानजी म्हणाले कुणीही धरलं तर माझं काय होणार आहे? कारण मला धरलं तर मीच तिला शुद्ध करणार आणि पवित्र करणार आहे. ती ग्रहरूपी असणारी, तो राक्षसीन पडलेली, ती कोण होती? आता पुढच्या ऐका. ती एक अप्सरा होती. अप्सरा विद्युत मालिनी नावाची अप्सरा होती. तिचा उद्धार व्हायची वेळ, आणि म्हणून लक्षात घ्या, कधी कधी माणसाचा उद्धार व्हायची वेळ आली की चांगल्या गोष्टी घडत असतात. हे निश्चित. काय ऐका, काय झाले पुढची कथा. स्वभावे निदडा वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर दमू शके काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. स्वभावे निधडे वीर, आधीच अंतःकरणातून भक्कम असणारी त्या ठिकाणी शक्ती आहे. आणि त्याच्यात राम नामाचं नामस्मरण आहे. देव उभा मागे पुढे उभे पुढे संकट, कोण त्याला हरविणार आहे? अजिंक्य आहे तो जगतामध्ये, लक्षात ठेवा बघतो. आणि म्हणून निधडावीर करोया मरो देह जागवात्वारा हो पांडुरंगी दृढ भाव, ही त्याची वृत्ती असते. डगमगले नाहीत माझे हनुमंतराया. काय घडलाय? राम नामे भुभुकार पाया सुंडिता सद्वार कडे पडली वेग उत्तर दिव्य शरीर लाधले. ऐका, चंदनाच्या संगे पालटती झाडे, बोरी आणि बाबळी सुद्धा चंदनाच्या संगतीमध्ये आल्याबरोबर पवित्र होत असतात. लक्षात घ्या, माझ्या हनुमंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर राक्षस रूपी शरीर होत, ते शरीर नष्ट झालं, दिव्य शरीर निर्माण झालं. तिला वाटलं हा बहुत दिवसाची आस, आजी घडले रे सायास. म्हणून बऱ्याच दिवसांनी मी या एकांतात होते, दुष्ट रूपाने पडले होते, पण आज साधूची भेट झाली. कृत्य झालो, इच्छा गेली ते पावलो. कपटे करोणी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काळाते हनुनी लाता शाप निर्मुक्तता सत्संगे. संगतीचा परिणाम काय असतो आणि त्याच्यातल्या त्याचा सत्संगतीचा परिणाम काय असतो लक्षात घ्या. अर्धक्षण घडता संत संगती आणि तेने होय शांती महत्पापा. किती दिवसापासून पडली होती, खायला ती खायला, ती विद्युत मालिनी नावाची अप्सरा, तिला शाप होता, पण दुष्ट होती, पण सज्जनाची संगत घडली. आणि म्हणून माणसानं संगत कुणाची करावी? तुमच्या जीवनातलं चांगलं कार्य करण्यासाठी कुणाच्या संगतीत जावं याआधी माणूस तपासला पाहिजे बरं का. आणि माणूस तपासून पाहून त्याची संगत करायला शिकत जा. तुमचं जर जीवन कृतकार्यार्थ बनवायचं असेल तर संगतीवर अवलंबून आहे तुमचं जीवन. म्हणून ही विद्युत मालिनी नावाची राक्षस रूपाने पडलेली, तिचा उद्धार झाला. आणि काय काय म्हणते आता ऐका. उद्धत झाला शापे राक्षसत्व पावला तो अंगद तापा हानितला तत्काळ केला निर्मुक्त.
सत्संगतीची ताकद आहे. दंडक सूत होता एक दंडक सूत. माणसाला काही थोडं आलं की माणसं पार आबाळालाच लाता मारतात. पाय जमिनीवर ठेवून चाला. ही मृगजळ आहे. सकाळची सावली पूर्वेला असते तर ती संध्याकाळी पश्चिमेला जात असते. धन क्षणिक आहे, श्रीमंती क्षणिक आहे, सौंदर्य क्षणिक आहे. अभ्यास करायला शिका, याचा विचार करायला शिका. दंडक उदंत झाला, मग शाप दिला ऋषींनी, राक्षस पावला. पण लक्षात घ्या, माझ्या अंगाला एकच चापट दिली, कारण चापट दिल्याचा परिणाम त्याचा उद्धार झाला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जर माणूस आला ना, देवाने संतांनी दिलेल्या शिव्या सुद्धा गोड लागतात बरं का. पण वाईट माणसानं जर तुम्हाला गुणगान गायले तरी ते माणसाला अंतःकरणाला टोचतात. त्याचा उद्धार झाला त्या दक्ष शाप नारदासी दोन मुहूर्त स्थिर हासी तो द्वारके राहे वर्षानुवर्षे संघासे शापन बाधे. सत्संगतीमध्ये माणूस आला की त्याचा उद्धार निश्चित झाला. वेगळं सांगायची गरज नाही. त्याचं उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांनी. दक्षानं शाप दिला होता नारदाला, आणि शापाचा परिणाम त्रिलोक्यामध्ये नारद नारायण नारायण म्हणून फिरत होता. पण तो द्वारकेला आला माझ्या भगवान कृष्णाच्या सानिध्यामध्ये, आणि तिथं आल्याबरोबर त्याचं फिरणं संपलं. का? ज्याची संगत झाली त्यानं आपल्यावरती परिणाम केला, जीवन उज्ज्वल झालं. ही संत संगतीचं महत्व ग्रंथ करते. ग्राहे शाप दग्ध लागता हनुमंताचे पद नखाग्रे झाले शुद्ध सुख अगाध संत चरणे. संत चरण लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे. अरे त्याच्या चरणाच्या रजात एवढी ताकद आहे. मग माझ्या हनुमंतरायाचा स्पर्श झाल्याबरोबर नखाग्र लागले होते, पण पवित्र झाली, शुद्ध झाली, आणि मग त्या अप्सरेचा उद्धार केला. हा संताचा महिमा. लागता कपीचे नखाग्र सांडिले शापजन्य शरीर लागून अवयव सुंदर गगनासत्वर उसळले. शापजन्य शरीराचा त्याग केला आणि दिव्य असणार शरीर धारण केलं अप्सरेनं. का? हा परिणाम कशाचा आहे? ज्याच्या सानिध्यात तुमचं, तुम्ही एकच लक्षात घ्या, तुम्ही माझी संगत करून बघा किंवा मामाची संगत करून बघा, 8-15 दिवस संगत करा. त्यांच्या संगतीनं आपल्या जीवनात बदल होतोय का विकृतीकडे जाते हे शोधायचं आधी. आणि शोधल्याबरोबर बदल काही होत नसला तर पटकून त्याची संगत सोडून द्यायची. आणि जर आपलं भलं होऊ लागले, काय आपल्याला चांगले विचार मिळू लागले, तर मग त्याची संगती करायची. तसं माझ्या हनुमंताची संगती कोणी केली? त्या दग्धजन्य राक्षसप्राय शरीर झालं पडलेल्या राक्षसीनं, त्या विद्युत मालिनीनं. पण उद्धार झाला, दिव्य शरीर धारण केलं. आता भगवंत रूपाला धारण झाले, आणि मग वर जाऊन काय काय म्हणून अंतरिक्ष गगनांतरी राहुणी बोलत सुंदरी विजयी होई कपी केसरी निरंतरी राम प्रेम. आशीर्वाद दिला. माणसाला जमलं तर आशीर्वाद द्यायला शिका. खल करू नका पुन्हा बरोबर. त्याचं वाटुळं होते म्हणू नका. होत नाही तुमच्याच्यानं, कारण तुमच्या या वाणी ताकदच एवढी नाही. म्हणून उघड लोकांना शाप कशाला द्यायचा? चांगलंच म्हणून वाचायला. जोपर्यंत